नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी वर्ष ते 2 वर्ष टिकणारं कैरीचं आंबट, गोड, तिखट, चटपटीत असं लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत. बऱ्याचदा जेव्हा आपण लोणचं तयार करतो ना, काही दिवसानंतर याला ओलावा सुटतो किंवा जास्त दिवस टिकत नाही, बुरशी लागते. तर त्यासाठी ना लोणच्यामध्ये जेव्हा आपण लोणचं स्टोअर करतो ना, त्यामध्ये एक अशी वस्तू घालायची आहे ज्यामुळे आपलं जे लोणचं आहे ना, अजिबात संपेपर्यंत खराब होणार नाही किंवा बुरशीसुद्धा लागणार नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. कैरीचं लोणचं बनवण्यासाठी ना शक्यतो घेताना डाग विरहित अशा मध्यम आकाराच्या ज्या कैऱ्या येतात ना त्याच आपल्याला घ्यायच्या आहे. मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेऊ नका. आणि जमेल ना तर आंबट कैरी असेल ना तर त्याच कैऱ्या आपल्याला लोणचं बनवण्यासाठी घ्यायच्या आहे. मध्यंतरी मी गावी गेलेली आईकडे, तर आईच्या घरासमोरच हे कैरीचं आंब्याचं झाड होतं, तर त्याच्याच मी ह्या कैऱ्या घेतलेल्या आहे आणि त्याचंच हे लोणचं तयार करणार आहे. आणि तिच्याकडनं येताना लोणच्याची रेसिपीसुद्धा विचारून आलेली आहे आणि आज त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला ही कैरीची आंबट गोड चटपटीत लोणच्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर साधारणतः 2 किलो ह्या कैऱ्या घेतलेल्या आहे, ताज्या कैऱ्या आहे. त्याचं लोणचं आज आपण तयार करूया. साधारणतः 2 किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हे कैरीचं लोणचं तयार करणार आहोत. आणि कैरी निवडताना जसं मी सुरुवातीला सांगितलं, घेताना अगदी कडक मध्यम आकाराची जी कैरी असते ना आणि आंबट कैरी असते ना तीच लोणच्यासाठी निवडायची आहे. आता ही कैरी तोडल्याच्या नंतर ना हिला बराचसा चीक आहे, तर त्यासाठी ना इथे मी साधारणतः तासभर तरी ह्या कैऱ्या मी अशाच पाण्यामध्ये ठेवणार आहे. जरी तुम्ही विकतच्या कैऱ्या घेतल्या ना तरीही चालेल. फक्त आणल्याच्या नंतर ना आपल्याला थंड पाण्यामध्ये 1 तासभरी तरी ठेवायचे आहे, जेणेकरून त्याचा जो चीक आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि कैऱ्यासुद्धा स्वच्छ होतील. याकरता आपल्याला तासभर तरी थंड पाण्यामध्ये ठेवायचे आहे. आता ह्या तासभर मी तशाच ठेवणार आहे. आता माझ्याकडे जो कापायसाठीचा जो अडकित्ता येतो ना तो नसल्यामुळे मी ह्या 1 तासभर भिजल्याच्या नंतर ना मार्केटमधून या कैऱ्या मी फोडून आणणार आहे. जर तुमच्याकडे घरी अडकिता असेल तर त्याने सुद्धा तुम्ही कैऱ्या फोडू शकता. तर मी हे मार्केटमधून छान अशा फोडून आणलेल्या आहे. तर हे पहा, अगदी मध्यम साईजच्या अशा ह्या कैऱ्या मी फोडून आणलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ज्या फोडी आहे लहान मोठ्या ठेवू शकता. मस्त अशा फोडून आणल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये ज्या कोळी असतात, ज्या बिया असतात ना त्या पूर्णपणे आपल्याला काढून टाकायच्या आहे. आता आपल्याला ह्या कैऱ्या मुरत ठेवायच्या आहे. तर त्यासाठी साधारणतः 2 ते 3 चमचे इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि सोबतच आपल्याला 2 चमचे हळद घ्यायची आहे. हळद आणि मिठामध्ये आपल्याला ह्या कैऱ्या रात्रभरासाठी छान अशा मुरत ठेवायच्या आहे. कैरीचं लोणचं बनवायला जी प्रोसेस आहे ना थोडीशी मोठी आहे, परंतु त्यानंतर जे कैरीचं लोणचं तयार होणार आहे ना इतकं छान लागतं. तर आपण जेवढी प्रोसेस किंवा जेवढी मेहनत केलेली आहे ना त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. तर सगळं हळद आणि मीठ छान असं कैरीच्या फोडींना एकसारखं लागलं गेलं पाहिजे. आता ह्या कैरीच्या ज्या फोडी आहेत ना आपल्याला ह्या रात्रभरासाठी अशाच मुरत ठेवायच्या आहे. आता ह्या कैऱ्या तुम्हाला इथे पूर्णपणे अशा कोरड्या झाल्यासारख्या दिसत आहे. एखाद्या जाळीदार भांड्यावरती किंवा एखाद्या सुती कपड्यामधून बांधून आपल्याला ह्या कैऱ्या ठेवायच्या आहे, जेणेकरून त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे, मिठामुळे कैरीला पाणी सुटतं तर ते पाणी पूर्णपणे निघून जाईल. तर इथे मी ह्या चाळणीवरतीच ह्या कैऱ्या ज्या आहे ना अशा पसरवून ठेवणार आहे. हे पहा, आता एकदम सुरुवातीला कोरडं आहे, अजिबात कुठेही कैरीला पाणी नाही. आता एकदम कोरड्या अशा ह्या कैरीच्या फोडी आहे. तुम्ही असं चाळणीमध्ये किंवा सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलं ना आणि खाली एखादं भांडं ठेवलं ना तर जे काही पाणी कैरीला सुटणार आहे ना ते पूर्णपणे निघून जाईल. पूर्वीच्या काळी बारीक लाकडी अशी पाटी यायची ना त्यामध्ये ह्या सगळ्या कैऱ्या अशा पसरवून ठेवायचं, खाली एखादं भांडं आणि वरतून एखादा सुती कपडा टाकून ह्या नितळत ठेवायचे आहे. आता शहरी भागामध्ये अगदी क्वचित आपल्याला ह्या पाहायला मिळतील, परंतु गावाकडनं सर्रास प्रत्येकाच्या घरी ती पाटी अवेलेबल असते आणि त्यामध्येच ह्या कैऱ्या अशा पसरवून ठेवतात, वरतून सुती कापड टाकून त्यातलं जे पाणी आहे निथळवण्यासाठी रात्रभर तसंच ठेवतात. आता इथे मी वरतून एक सुती कापड टाकलेलं आहे. रात्रभर आपल्याला असंच हवेशीर ठेवायचं आहे, कुठेही गरम जागी ठेवू नका, नाहीतर फोडी मऊ पडतील. आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्हाला फोडी दाखवते आणि जेवढं पाणी आहे ना निथळलेलं तेही इथे तुम्हाला दाखवते. हे पहा, एवढं पाणी ह्या कैरीच्या फोडींमधून निघालेलं आहे, म्हणजे आपल्याला डबल प्रोसेस करावी लागत नाही. जर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये जर कैऱ्या ठेवल्या ना, स्टीलच्या भांड्यात जरी ठेवल्या ना तरीही पाणी त्या कैरीच्या फोडींना लागलेलं असतं. परंतु ही जी पद्धत आहे ना, ह्या पद्धतीने असं आपण चाळणीमध्ये जर ठेवलं ना तर कैरीच्या फोडींना कुठेही पाणी राहत नाही. त्यानंतर आपल्याला ह्या पंख्याखाली सुकवायच्या आहे 1 दिवसासाठी. आणि उन्हामध्ये जर तुम्ही सुकवणार असाल ना 1 ते 2च तास सुकवा, यापेक्षा जास्त
सुकवू नका, नाहीतर कैरीच्या फोडी फार कडक होणार आणि लोणचं खूप जास्त वातट चिवट होणार. तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. तर हे पहा, ह्या प्रमाणामध्ये अगदी जास्त कडकही नाही आणि अगदी जास्त मऊ नाही, मध्यम अशा ह्या फोडी मी सुकवून घेतलेल्या आहे. अशाच तुम्हाला सुद्धा सुकवून घ्यायच्या आहे. व्यवस्थित सुकवल्या ना तर आपलं कैरीचं जे लोणचं आहे ना जास्त दिवस टिकतं, खराब होत नाही. आणि ऊन जर दिलं ना तर फक्त आपल्याला 2 तासच उन्हामध्ये सुकवायचे आहे, जेणेकरून कैरीला बुरशी सुद्धा लागत नाही. तर लगेचच लोणचं बनवायला घेऊया. त्यासाठी काही घरगुती मसाले घेऊन सुद्धा मसाला तयार करणार आहोत आणि थोडासा रेडीमेड आपल्याला मसाला इथे लागणार आहे. त्यासाठी 1 चमचा आपल्याला लवंग घ्यायचा आहे आणि 3 चमचे आपल्याला काळी मिरी, साधारणतः 1 अख्खा मी हिंगाचा खडा त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे, किंवा हिंग पावडर घेतली ना तरीही चालेल, परंतु लोणच्यासाठी ना शक्यतो हिंगाचा खडाच घ्या. त्यानंतर 1 चमचा मेथी दाणे, थोडीशी दालचिनी घेतलेली आहे. आता इथे मेथी दाणे इथे मी घेतलेले आहे, किंवा मेथीची जी डाळ येते ना ती जरी तुम्ही वापरली ना त्यामुळे थोडासा कमी कडू आपलं लोणचं होणार आहे. ती जर मिळाली तर नक्की वापरा. त्यानंतर या लोणच्यामध्ये ना बडीशेप थोडीशी जास्त चांगली लागते, त्यामुळे साधारणतः एक मी पाऊण वाटी एवढी बडीशेप घेतलेली आहे. 1.5 चमचा आपल्याला इथे हळद पावडर घ्यायची आहे आणि 3 चमचे आपल्याला बॅडगी लाल मिरचीचं तिखट घ्यायचं आहे. त्यानंतर साधारणतः 200 ग्राम मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर 200 ग्राम गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. त्यानंतर रेडीमेड आपल्याला लोणच्याचा मसाला, आपल्याला अख्खं पॅकेट लागणार नाही, यातलं थोडंच आपण ह्यामध्ये वापरणार आहोत. इथे साधारणतः 300 ml आपल्याला तेल लागणार आहे. तेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता, मोहरीचं सोडून. हे आपल्याला कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आणि इथे जे आपले मसाले आहे ना यामध्ये मी बडीशेप आणि मोहरीची डाळ सोडून बाकीचे सगळे मसाले हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. प्रत्येकाची लोणची बनवण्याची जी पद्धत आहे ना ही वेगवेगळी आहे. यामध्ये मसाले घालण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा वेगळी आहे. आता 1 अख्खा हिंगाचा इथे मी खडा घेतलेला होता ना त्यातले काही तुकडे मी काढून घेणार आहे. ते का काढून घेतलेले आहे हे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. तर त्यातला अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त हिंग आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचा आहे आणि हे मसाले छान असे हलकेसे गरम करायचे आहे. पूर्ण जास्त काळपट किंवा करपवू नका. मसाले भाजून घेतल्याच्या नंतर ना आता जी आपण सुरुवातीला मोहरीची डाळ घेतलेली आहे ना त्यातली साधारणतः 1 वाटीभर आपल्याला जी डाळ आहे ना मिक्सरला हलकीशी पल्स मोडवरती फिरवायची आहे. म्हणजे अगदी जास्त पावडर नाही तर थोडीशी रवा टेक्स्चरमध्ये आपल्याला ही अशी फिरवून घ्यायची आहे. अशी थोडीशी फिरवून घेतली ना लोणच्याला छान असं बाइंडिंग येतं, मसालासुद्धा छान लागतो. त्याकरता मी फिरवून घेतलेली आहे. नाही घेतली तरीही चालेल, परंतु ही मी माझ्या पद्धतीने लोणचं तुम्हाला दाखवत आहे. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला ही डाळ कशी घालायची आहे. मसालेसुद्धा हलकेसे मी गरम करून घेतलेले आहे आणि त्याचीसुद्धा अगदी जास्त फाईन पावडर न करता थोडीशी दरदरीतच आपल्याला ही पावडर तयार करून घ्यायची आहे. सगळे मसाले माझे इथे मिक्सरला वाटून झालेले आहे. तेलही गरम झालेलं आहे. तेल गरम करून आपल्याला पूर्णपणे कोमट करून घ्यायचं आहे. लोणचं बनवायला घेऊया. त्यातली जी मोहरीची डाळ आहे ना जी आपण फिरवून घेतलेली नव्हती ती सुरुवातीला टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरला फिरवलेली होती ती सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर जी बडीशेप आहे तिची सुद्धा मी पावडर तयार करून घेतलेली होती. अगदी जास्त फाईन पावडर मी इथे केली नव्हती, तर थोडीशी रवाळ टेक्स्चरमध्ये थोडीशी आपल्याला ओबडदोबडच ही पावडर ह्या लोणच्यामध्ये घालायची आहे. आणि यामध्ये मी ही जी बडीशेप आहे ना अजिबात भाजली नव्हती, कच्चीच घेतलेली होती. तीच मी मिक्सरला फिरवून यामध्ये घातलेली आहे. मसाला टाकून घेऊया. आणि जो रेडीमेड आपल्याला लोणच्याचा मसाला येतो ना साधारणतः 5 ते 6 चमचे यामध्ये मी घातलेला आहे. तुम्हाला यामध्ये घालायचा नसेल तर फक्त लाल मिरची पावडर यामध्ये वापरली तरीही चालेल, परंतु लोणच्याच्या मसाल्याने ना खूप छान अशी टेस्ट येते. जी लाल मिरची पावडर आहे ती यामध्ये टाकलेली आहे. हळद पावडर टाकून घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे. तर मीठ किती घेतलेलं आहे साधारणतः इथे मी 3 चमचे एवढं यामध्ये मीठ घातलेलं आहे. यामध्ये बरेच जण अख्खं खडं मीठ येतं ना ते वापरतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बारीक किंवा जे खड्याचं मीठ येतं ना ते वापरलं तरीही चालेल. गूळ घेतलेला आहे. गुळामुळे छान असं आंबट गोड चवीचं आपलं लोणचं तयार होणार आहे. तर आता ह्या सगळ्या जिन्नसांचं जे प्रमाण आहे ना हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. गुळाचं जे प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, किंवा तुम्हाला इथे गूळ घालायचा नसेल तर तुम्ही इथे पूर्णपणे स्किप करू शकता. तेल आपलं पूर्णपणे कडकडीत धूर निघेपर्यंत आपल्याला तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर हलकंसं कोमट झालं की त्यानंतरच आपल्याला हे लोणच्याच्या वरती घालायचं आहे. गरम किंवा पूर्णपणे थंड तेल यामध्ये अजिबात वापरू नका. सुरुवातीला थोडं थोडं करूनच यामध्ये घाला आणि त्यानंतर जशी जशी आवश्यकता लागेल ना तसं तसं यामध्ये तेल घाला. परंतु 300 ml जे तेल आपण घेतलेलं आहे ना हे एवढ्या लोणच्यासाठी पुरेसं आहे.
तर मस्त असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आता हे लगेच खाण्यासाठी तयार झालेलं नाही, तर हे आपल्याला थोडं मुरवावं सुद्धा लागणार आहे. तर यामध्ये मी अगदी सुरुवातीला थोडंसं अर्धच तेल घातलेलं होतं, त्यानंतर राहिलेलं संपूर्ण तेल यामध्ये मी घातलेलं आहे. तर ही जी रेसिपी आहे ना, ही माझ्या आईची आहे आणि आईने जसं मला सांगितलं होतं अगदी सेम त्याच पद्धतीने हे लोणचं मी तयार केलेलं आहे. तुम्ही यापूर्वी जर अशा पद्धतीने लोणचं तयार केलेलं नसेल ना, तर एकदा ह्या पद्धतीचं लोणचं जरूर ट्राय करून पहा. अजिबात खराब होत नाही, बुरशी येत नाही, काहीही तुमच्या लोणच्याला होणार नाही. जे साहित्य, जिन्नस आपण यामध्ये टाकलेलं आहे ना, ह्याचं मी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळे लोणचं तुमचं कुठेही बिघडणार नाही. लोणचं बनवायला जितकं सोपं आहे ना, परंतु तितकंच ते टिकवणं अवघड आहे. कारण लोणचं बनवायला जास्त काही रॉकेट सायन्स लागत नाही. फक्त जिन्नसांचं जे प्रमाण आहे ना, ते योग्य घ्यायचं आहे आणि लोणचं बनवायचं आहे. परंतु हे आपल्याला 1 ते 2 वर्षासाठी कसं टिकवायचं आहे ना, हा सगळ्यात मोठा टास्क आहे. तर त्यासाठी काय करायचं, तर आता हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आता हे 2 दिवस ना आपल्याला असंच एखाद्या हवेशीर ठिकाणी ठेवायचं आहे. फक्त आपल्याला ह्याला वरतून सुती कपडा बांधायचा आहे आणि 2 दिवस आपल्याला हे हवेशीर ठेवायचं आहे. झाकण वगैरे ठेवू नका, कारण खेळत्या हवेत जर तुम्ही ठेवणार ना, लोणचंही छान मुरणार आहे आणि कुठेही ते खराब सुद्धा होणार नाही. आणि शक्यतो असं पसरट भांड्यामध्येच तुम्हाला हे असं बांधून ठेवायचं आहे. कुठेही लगेच बरणीमध्ये भरायचं नाही किंवा आपल्याला एखाद्या गरम ठिकाणी सुद्धा ठेवायचं नाही. त्यामुळे सुद्धा फोडी मऊ पडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे असा कपडा बांधून एखाद्या हवेशीर खिडकीजवळ तुम्ही ते ठेवू शकता. आता हे 2 दिवस असंच आपण ठेवणार आहोत. आता हे टिकवण्यासाठी आपल्याला शक्यतो अशी चिनी मातीची किंवा काचेचीच बरणी घ्यायची आहे. प्लास्टिकची बरणी अजिबात वापरू नका किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यात सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही. त्यामुळे लोणचं लगेच खराब होतं. आता ही बरणी आपल्याला निर्जंतुक करून घ्यायची आहे. तर ही बरणी मी स्वच्छ धुवून आणि उन्हामध्ये सुकवून घेतली. त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे. आता ही तर झाली कोरडी. त्यानंतर आपल्याला हिंगाची याला धुरी द्यायची आहे. त्यामुळे आपली जी बरणी आहे ही पूर्णपणे निर्जंतुक होणार आहे. हिंगाला जोपर्यंत धूर सुटत नाही, पूर्णपणे असं धूर निघत नाही, तोपर्यंत हिंग गरम करून घ्यायचा आहे आणि या हिंगाची धुरी आपल्याला या बरणीला द्यायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपली जी बरणी आहे ही पूर्णपणे निर्जंतुकही होणार आहे आणि छान असा हिंगाचा फ्लेवरसुद्धा आपल्या लोणच्याला राहणार आहे. त्यामुळे ही प्रोसेस अजिबात कुठेही स्किप करू नका. तर मस्त अशी धुरी देऊन झालेली आहे आणि आपलं जे लोणचं आहे ते सुद्धा 2 दिवसामध्ये छान असं मुरलेलं आहे. आता 2 दिवसानंतर मी इथे तुम्हाला दाखवते. हलकंसं आपल्याला हे कमी झाल्यासारखं दिसत असेल, कारण हे जे लोणचं आहे ना, जसं जसं मुरत जाईल ना, तसं तसं कमी होत जाईल. हे पहा, मस्त असं तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे. भरपूर असा खारसुद्धा ह्या लोणच्यामध्ये आहे आणि तेलसुद्धा आपण या ठिकाणी जास्त वापरलेलं नाही किंवा बऱ्याचदा जे लोणचं आपण तयार करतो ना, काही भागांमध्ये पूर्णपणे ह्या ज्या फोडी आहेत ना तेलामध्ये बुडल्या जातील एवढ्या प्रमाणामध्ये तेल घातलेलं असतं. परंतु ह्या लोणच्यासाठी मी जास्त काही तेलाचा वापर केलेला नाही. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, एवढ्या कमी तेलामध्ये हे जे लोणचं आहे ना, याला वरतून बुरशी लागेल. परंतु असं काहीही होणार नाही, ह्याची मी पूर्णपणे खात्री देते. कारण हे लोणचं माझी आई खूप वर्षापासून बनवते आणि कधीही तिचं लोणचं खराब होत नाही. त्यामुळे हे मी 100% खात्री देऊन सांगते की तुमचं सुद्धा लोणचं खराब होणार नाही. आणि सुरुवातीला जे हिंगाचे खडे मी काढून ठेवले होते आणि जी ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार होते लोणचं खराब होऊ नये, याकरता आपल्याला हे हिंगाचे खडे असे खाली तळाशी बरणीच्या ठेवायचे आहे आणि यावरतून आपल्याला लोणचं घालायचं आहे. यामुळेच आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही, अजिबात बुरशी लागणार नाही किंवा फोडीसुद्धा मऊ पडणार नाही. तर ही जी ट्रिक आहे ना, नक्की वापरून पहा आणि हे जे लोणचं आहे ना, 1 वर्षाच्या नंतर तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगाल की आमचं सुद्धा लोणचं असंच आहे, खराबसुद्धा झालेलं नाही. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही लोणच्याची रेसिपी? मी सांगितलेल्या टिप्स त्या जर तुम्हाला आवडल्या असेल ना, तर रेसिपीला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसेच नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.